जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा एकटाच येत असतो आणि त्याचा पूर्ण जीवन प्रवास जसजसा घडेल कसकसा घडेल त्याप्रमाणे शरीर सोडण्याला ज्याला मृत्यू समजलं जातं तिथपर्यंतचा हा देखील एकट्याचाच असतो. मात्र ज्याच्या पोटी जन्माला आला ती आई आहे, ज्यांच्यामुळे आला ते वडील आहेत, भाऊबंद आहेत, समाज आहे, मित्रमंडळी आहेत. अशा प्रकारे या संबंधांमधून निर्माण होणारी जी संगती आहे त्या संगतीच्या आधारे जीवन प्रवास हा एकटा राहिलेला नसतो. आई असतात, वडील असतात, बहीण आहे, भाऊ आहे, भाऊजी आहेत, भाचे आहेत, मित्र आहेत, मंडळी आहेत, आप्तेष्ट आहेत आणि खूप काही आहे की जे मनाला समाधान देणार आहे, मनाला दुःख पण देणार आहे आणि हवं असं वाटणाऱ्या गोष्टी आहेत. या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये हे जे येणं आहे आणि जाणं आहे हे असं एकटेपणाने येण्याचं आहे आणि एकटेपणानं जाण्याचं आहे. याच्यामध्ये संबंधांमधून बंध निर्माण झालेले असतात आणि हे भावबंध राखत सांभाळत ही आपल्याला प्रवास करायचा आहे ह्याची जाणीव त्या आलेल्या एकटेपणाला घेऊन चालायची असते. म्हणजेच मग तिथे आपला संबंध असलेल्या आपल्या जवळच्या वर्तुळाच्या आणि बाह्य वर्तुळाच्या कौटुंबिक दृष्टिकोनातून, वैयक्तिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, जागतिक दृष्टिकोनातून, वैश्विक दृष्टिकोनातून असे विविध दृष्टिकोनातून आपलं असलेलं अस्तित्व हे आपण अनुभवत चाललेलं असतं. त्याच्यामध्ये कुठेतरी आपली एक स्वतःची स्वयंसत्ता असते, स्वयंकेंद्र असतो, स्वयंनिर्णय असतो, स्वयंविचार असतात. मग कौटुंबिक पातळीवर वाटचाल करत असताना, सामाजिक पातळीवर वाटचाल करत असताना, व्यावसायिक पातळीवर वाटचाल करत असताना हे आंतरिक जे स्वत्व असतं ते स्वत्व कळत नकळतपणे मला काय हवं आहे ते, मला कशा पद्धतीने चालायचं आहे, माझ्या दृष्टिकोनातून निर्णय कोणता योग्य आहे किंवा माझ्या प्राधान्यामध्ये किंवा माझ्या संकल्प नियोजनामध्ये कुठले विषय आहेत, व्हॉट रिअली आय वॉन्ट टू डू, हाऊ इट शुड बी, हाऊ माय लाईफ शुड बी, माझं आयुष्य कसं असलं पाहिजे, मला काय करायचं आहे, मला काय करायचंच नाही आहे, मला कसं प्राप्त करायचं आहे, मला प्राप्त करायचं का नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी या एक मी माझं स्वयं अस्तित्व म्हणून व्यक्तिगत पातळीवरून माझ्या दृष्टिकोनातून असणारी एक वेगळी सत्ता मी जगत असतो. आणि त्याचबरोबर मग कुटुंबाशी असलेल्या संलग्नतेमुळे, समाजाशी असलेल्या संलग्नतेमुळे, जाती धर्माशी असलेल्या संलग्नतेमुळे किंवा धर्मसंस्काराशी असलेल्या संलग्नतेमुळे माझा धर्म काय सांगतो, माझे आई वडील काय सांगतात आहेत, माझा समाज काय सांगतो, ह्या दृष्टिकोनातनं देखील त्या विषयांना आपण पाहत असतो. आणि माझ्या प्राधान्यात काय आहे, माझ्या प्राधान्यात माझे मत, माझे विचार, माझ्या भावना, माझे संकल्प, माझा निर्णय हा आहे का मग आईवडिलांच्या दृष्टिकोनातून पण मी पाहायचं का नाही, समाजाच्या दृष्टिकोनातून पण मी पाहायचं का नाही, किंवा धार्मिक दृष्टिकोनातून, धर्मसंकल्पनेच्या दृष्टिकोनातून मी पाहायचं का नाही, हे आपण ज्याचा त्याचा स्वतःचा निर्णय असतो. मग अशा प्रकारे ही वाटचाल ही खऱ्या अर्थाने एकटेपणाची आहे. पण ज्या निमित्त मात्रेनं जो संघ समूह निर्माण झाला त्याला आपण कुटुंब म्हणतो, त्याला आपण समाज म्हणतो, त्याच्या बरोबरीनं वाटचाल करत असताना मग त्या प्रत्येक घटकाच्या असणाऱ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, विचार, भावना ह्या सगळ्यांचा आदर ठेवून जे आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून श्रेष्ठतम, सर्वोत्तम, योग्यतम आणि चांगल्या असं
जाणवत असतं त्याला कशा प्रकारे आपल्याला आकार देऊन असा हा आपला एकट्याचा प्रवास जो आपल्याला भासतो तो किंवा जाणवत नाही तो सुंदर पद्धतीनं यशस्वी पद्धतीनं करायचा असतो. याच्यामध्ये आपली स्वतःची असलेली भूमिका, विचार, भावना आणि निर्णय या बाबतीत आपण किती तटस्थ, क्लिष्ट, स्पष्ट आहोत हे आपणच तपासून पाहण्याचा विषय असतो. आणि जोपर्यंत आपल्याच आपल्या जीवन विकासाच्या नियोजनामध्ये संकल्पांच्या यादीमध्ये विशिष्ट विषय आत्मीयतेनं, आवडीनं, स्वीकार भावनेनं आपण ठेवत नाही, मांडत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारच्या घटना, गोष्टी या सिद्ध होत नाहीत. म्हणजेच उदाहरणादाखल सांगायचं, जर मला असंख्य लोकांनी सांगितलं की एकदा गाणगापूरला दर्शन दररोज करून ये, आणि हा चांगला विचार मला पटलेला असला तरी जोपर्यंत मला एकदा गाणगापूरला दर्शन करून यायचंच आहे हा विचार संकल्पात माझ्या जर मी ठेवला नसेल तर माझ्या जीवनामध्ये गाणगापूरला जाण्याचा योग न घडण्यासाठी मीच करणे नाही की नाही, उदाहरण म्हणून सांगितलं. त्यामुळे मग आपल्या जीवनातले जे काही जीवन वाटचालीत ते टप्पे असतात का, विशिष्ट वयात, विशिष्ट वेळेला, विशिष्ट गोष्टी जीवन प्रवासात घडल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे आपला तो उज्ज्वल भविष्यकाळ त्या गतीनं होऊ शकतो, योग्य होऊ शकतो. योग्य वेळेला म्हणजे जागच्या जागी आणि वेळच्या वेळी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. जर एखादी वस्तू आपल्याला पुन्हा पुन्हा शोधून सापडत नसेल तर त्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो की आपण वस्तू जागच्या जागी ठेवल्या पाहिजेत, तर त्या वेळच्या वेळी सापडतात. आणि त्याचप्रमाणे वेळच्या वेळी घेण्याचे निर्णय असतात जे आपल्या दृष्टीने आपल्या भौतिक जीवनाच्या आणि जीवन प्रवासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतात. तर त्याच्याबद्दल असलेली जी महत्त्वपूर्णता आहे ती आपण समजून, उमजून, जोखून त्या दिशेने त्या प्रवास करायचा, वाटचाल करायची हे आपण ठरवलं पाहिजे. मग कळत नकळतपणे आपल्या स्वास्थ्यासाठी तसंच सार्वत्रिक स्वास्थ्यासाठीचं आपलं चालणं हे समाधानकारक आणि उत्तम पद्धतीने होऊ शकतो. आयुष्यामधल्या विशिष्ट विषयांच्या निवडीबद्दलची आपली मतं, आपली धारणा, आपल्या अपेक्षा, आपले विचार हे कसे आहेत याच्यावर हे अवलंबून असतं की आपल्या जीवनामध्ये तशा गोष्टी, तशा घटना, तशी संगत सोबत आणि तशा पद्धतीचे संबंध आपल्या जीवनात दृढ होत असतात. आणि म्हणूनच ज्या आपल्या जीवनाला सर्वोत्कृष्ट आकार देण्याचा किंवा सर्वाधिक समाधानानं वाटचाल करण्याच्या दृष्टीनं आपण अधोरेखित केलेल्या आपल्या विचार, आपल्या धारणा, आपले संकल्प जोपासत असतात. घटकाभर विचार केला तर निसर्गात अतिशय सहज तरलतेनं ज्या घडणाऱ्या गोष्टी, घटना चलाचल स्वरूपातल्या म्हणजे जीवित स्वरूपातल्या वन्य, पक्षी, प्राणी यांचा सहज थोडासा जरी आपण अभ्यास केला तर आपल्याला हे लक्षात येतं की अतिशय कमीत कमी संकल्प, विचार, अभ्यास आणि प्रयत्न न करता निसर्गामधला जो चाललेला प्रवास आहे जीवजीवांचा तो
अतिशय आरामदायीपणानं चाललेलं असतं. मानवी मन आहे, त्याच्याकडे असंख्य विचार आहेत. त्याच्या स्वतःच्या प्राप्तज्ञानाच्या आधारे, त्याच्या इच्छा आकांक्षेनुसार तो जीवनामधील महत्त्वाचे विषय, घटना साध्य करण्याच्या दृष्टीनं खूप काही विचार करू शकतो, तशा अपेक्षा ठेवू शकतो. पण आपल्या जीवनात आपल्याला नेमकं काय हवं आहे हे आपण निश्चित करून, सुस्पष्ट करून, कमीत कमी इच्छा आकांक्षांची आवरणं त्याच्यावर न ठेवता आपल्या जीवन प्रवासाला महत्त्वपूर्ण असलेल्या निर्णयांना आपण योग्य वेळी शांत डोक्यानं, फारसा अभ्यास न करता सिद्ध करण्याच्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे. याविषयी तुमची काही मतं असेल तर तुम्ही जरूर शेअर करावी, बोलावे असं माझं विनंती असेल. कारण त्या निमित्ताने चर्चा आहे. कारण हे मी बोलतो हे एकतर्फी आहे आणि म्हणजे नकळत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतच असतात, नाही का, असं आहे. पण कळत नकळत ही स्वतंत्रता आहे. निसर्गामध्ये सगळं स्वतंत्र आहे. मग ह्या संबंधामध्ये असलेल्या ह्या स्वतंत्रतेमध्ये कळत नकळत मग येणारा बाह्य स्वरूपातला निर्णय असेल तो आपल्याला बाधा ठरत असतो. पण येणारा बाह्य निर्णय असतो तो पण आपल्याच काळजीने वेढलेला असतो. मग त्या काळजीपोटीच येणारा जो बाह्य निर्णय असतो तो मात्र आपल्याला आपल्या आंतरिक निर्णयाला बाधक ठरतो असं वाटत असतं. तरी मग त्याचा किती प्राधान्यानं विचार करायचा का नाही करायचा, आपला तर निर्णय असा असावा कसा असावा. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काहीतरी सुंदर मार्ग काढला पाहिजे. वी शुड नॉट ट्रीट एनी इश्यू ॲज अ प्रॉब्लेम, बट वी शुड बी इन दॅट सेन्स. अशा प्रकारे त्या विषयाकडं आपण आणखीन वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे की तो माझेही विचार असेल, माझे निर्णय असेल, माझ्याही भावना असेल, तरी थोड्या दुसऱ्या दृष्टिकोनातून आणखीन इन दॅट म्हणजे जेव्हा मुलगा म्हणतो की माझे असे विचार आहेत, त्याला आई म्हणते की माझे असे विचार आहेत, तर आईच्या विचाराच्या दृष्टिकोनातून हे कसे असू शकतील. तर क्षणभरासाठी आईचं मातृत्व आपण धारण करून आपण त्या दृष्टिकोनातून त्याच विषयाकडे पाहू शकतो का, तर असा प्रयत्न केला पाहिजे. मग ह्यात होतं असं की ह्याच्यातनं एक कुठेतरी आपल्यामध्ये पण एक असा एक सार्वत्रिक प्रगल्भता. प्रत्येकाचा प्रवास आहे. मी कुठेपर्यंत गेलो असेल, 4वी 10वी 20वी पायरी, शेवट नाही आहे. पण त्या 20व्या पायरीवरनं देखील मी कुठेतरी पुन्हा फिरून वळून बघतो, त्यावेळेला कुठेतरी अजून 2-4 पायऱ्या पुढेही आहेत हे मला लक्षात येतं. आणि म्हणून आपण देखील आपल्या विचारांना, निर्णयांना ठरवत असताना इन ऑल रिस्पेक्ट, इन ऑल डायरेक्शन्स, ताईच्या दृष्टिकोनातनं, बाबांच्या दृष्टिकोनात, आईच्या दृष्टिकोनात, काकांच्या दृष्टिकोनात, समाजाच्या दृष्टिकोनात, सगळ्या दृष्टिकोनातनं असं योग्यतम असा निर्णय आपण आपले मिळून देऊ असं मी सांगण्याचा उद्देश. माझं सगळी चर्चा ही नरावा कुंजरावा पद्धतीने, कारण काय केलंय म्हणजे हा सगळे एवढी चर्चा करून फिरून कमळावर शिक्का मारा म्हणतोय का हातावर शिक्का मारा. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी पूर्णत्व महत्वाचं असतं. त्यामुळे उतार वयातल्या असलेल्या आई वडिलांच्या मनात आणखीन काय असू शकतं आपल्याला माहित आहे. आपल्या सख्या बहिणीच्या मनात काय असू शकते आणि आपण म्हणतो ना, काळ आला की, वेळ आली की सगळं होत असतं. पण अध्यात्म खूप गहिऱ्यात गेल्यावर कळतं की काळच नाही आहे. मग शंकर महाराजांचं एक वाचन आहे, टाइम इज द फॅक्टर. त्याच्यावर स्वामी मैत्रींची चर्चा आहे. आता ती पुस्तक प्रकाशित झालं आहे.
पण त्या वचनावरचं ते तत्वचिंतन पूर्ण वाचल्यानंतर हे स्पष्ट होतं की शंकर महाराज सांगतायत टाईम इज द फॅक्टर असं म्हणत असताना फॅक्टर एवढाच आहे की देर इज नो टाईम. देर इज नो टाईम. काकांच्या मनात आता विचार असतो की आता मी 71 वर्षाचा झालो काय, म्हणजे दॅट मच टाइम हॅज बीन स्पेंड. आता किती राहिला टाइम. टाइम इज नॉट फॅक्टर. टाइम आपण म्हणतो ना वेळ आहे, घड्याळ आहे ना आपल्याकडे, मोजतोय ना आपण 1 तास झाला तर मला येऊन अर्धा तास झाला, मला कळतंय, पण तरी पण टाइम इज नॉट फॅक्टर. त्यामुळे उशीर होतोय किंवा खूपच लवकर चाललंय वगैरे अशा गोष्टी मुळातच काही नसतात. हे सगळं हे अशा पद्धतीनं निसर्गामध्ये म्हणजे जे घडत चाललेलं आहे सगळ्या इट इज बियॉन्ड टाइम अँड स्पेस. लिमिटेशन हे मानवी मनाच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, संघर्षात ह्यात सगळ्यातनं ते क्रिएट होतं. त्यामुळे अर्ध्या तासापूर्वी मी समाचार चौकात होतो, मग मी ह्यांचा फोन आला, मग मी मार्केटमध्ये होतो, मग मी म्हणलो ते थोडं संपून येतो. माझ्यासाठी तयार झालेलं भूतकाळ आहे, कारण स्मरणात आहे. अजून मागे गेलं तर मी 47 साली शंकर महाराज देव ठेवला सांगू शकतो. त्याच्या मागे गेलं तर 22 साली त्यांनी शिवराय मठात आले होते सांगू शकतो. हे सगळे जी काही उपलब्ध माहिती आहे, या उपलब्ध माहितीला मग आपण भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आहेत म्हणून एक भूतकाळ म्हणून एक निर्मित झालेलं हे मेमरी आहे. 1,00,000 वर्षापूर्वी काय होत तुम्ही कुठं सांगू शकता, मी पण सांगू शकत नाही. पण स्क्रिप्चर्समध्ये लिहून ठेवलेलं आहे ते सगळं 2,500 वर्षापूर्वी बौद्ध बुद्धांनी काय सांगितलं होतं ते पण उपलब्ध आहे. म्हणजे 2.5 वर्षाचा इतिहास आहे. त्याच्या मागं अजून गेलं तर आणखीन इतिहास आहे. पण हे अशा प्रकारे सगळ्या घडून गेलेल्या सांगितलेल्या गोष्टी आहेत. पण खरंच आहे हे काय आहे, हे खरंच आहे हे काय आहे म्हणलं तर हा आत्ताचा क्षण आहे आणि हेच वास्तव आहे. सूर्य जळतोय किती लाख वर्षापासून किती लाख वर्षापर्यंत जळणार आहे, हा सगळा इतिहास आणि भविष्य आहे का. पण मानवाने काय केलंय, मानवाने अभ्यास करून मग सगळ्या गोष्टी, आता हे सगळं जीवन कालमान चालवायचं तर कसं समजायचं, तर मग त्यासाठी घड्याळ निर्मित झालं, मग ते वेळेत बांधलं गेलं. तरी टाइम झोन वेगळे आहेत, अमेरिकेत वेगळे, इथं वेगळं आहे, थोड्या फरकाने नाही का. मग पण निसर्गामध्ये जाऊन बघितलं तर कुठं घड्याळ आहे, पण शिस्तीत बरोबर वेळ झाली की पक्षी प्राणी म्हणजे ते आंतरसंवेदनेनं चालतात. आणि नेमकं मानवाचं मन असं झालं की बाह्य संवेदनेनं है ना. आणि म्हणून मग हे आयुष्य क्षणभराचं आहे, तर त्याला किमान 100 वर्ष तर जगणारच आहे ह्या गॅरंटीवरती हाही क्षण आपण घालवत असतो. मला माहिती आहे मी 100 वर्ष जगणार आहे, ह्या क्षणाचं काय, हे आत्ता चालू हेच खरं आहे ना, हे कोणीच अस्वीकारू शकणार नाही. पुढच्या क्षणाचं काय माहिती आहे. रुपनर काकांनी सकाळी शंकर महाराजच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी सकाळी 8 वाजता मुलाबरोबर बोलले, व्हिडिओ कॉलिंगवर बोलले आणि 9:15 नंतर त्यांनी देह अर्पण केला. म्हणजेच त्यांचं शारीरिक थोडंसं एकदम जुलाब झालं तर अशी अवस्था होती, थकलेले होते. सांगण्याचा हेतू हा आहे की अशा प्रकारे आहे हा क्षण आपण कसा जगतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भविष्यात कसं होणार या विचारामध्ये आहे हा क्षण मात्र आपल्याला खाऊन जात असेल तर मग आहे या क्षणातलं जगणं आपलं मग निरर्थक होणार आहे. म्हणून कशाचीच काळजी चिंता करायचं नाही. आपण आहे ह्याच्यात स्वस्त राहायचं. आपलं जबाबदारी आहे, स्वाभाविक आहे, त्या विषयाबद्दलची काळजी केली पाहिजे. म्हणून त्यासाठी वेळ देऊया, त्या दृष्टीने प्रयत्नशील राहूया, त्या दृष्टीने प्रयत्नही करूया, तशा अपेक्षाही करूया. पण प्रत्येकजण असा येताना स्वतंत्र आलेला आहे. त्याच्यात खरंच त्याचा आनंद कशात आहे, त्याच्यात खरंच कशात तो रमतोय, खरंच त्याला टिकणारा आनंद कुठं मिळतोय,
याबद्दलचं जर काही तारतम्य आलेलं असेल आणि त्याचा दृष्टिकोन त्या अँगलमधनं असेल तर मग हे आपल्या समाज व्यवस्थेनुसारचे जे काही धारणा आहेत, पद्धती आहेत, विचार आहेत, की असं असतं. मुलं जन्माला घालायची आणि मुलांचं व्यवस्थित करायचं, करून द्यायचं. मुलगी आहे 22 तोळे सोनं घालून चांगल्या ठिकाणी द्यायची. मुलगा असेल तर मुलासाठी काय करता विचारायचं. नसेल तर यादीत ते पण सोडायचं. एवढंच ते मर्यादित नाही आहे. त्यामुळे असं आहे. त्यामुळे मग खरंच आपल्याला मूळ गोष्ट कुठपासून माहिती आहे? जन्मापासून. आपलं म्हणजे आपल्याकडं अपत्य म्हणून जन्माला आलं मुलगा, मुलगी. पण त्याचं मूळ काय? तो मूळ येतानाच काय घेऊन आला आहे? इथे येण्यापूर्वीचे त्याच्यावरचे संस्कार काय आहेत? त्याचं ते अंतरंग त्याला काय खेचून सांगत आहे की काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं. तर मग अशा प्रकारे सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी त्याच पद्धतीने सामाजिक स्वरूपात असतातच अशा नाही. आणि काही विचारधारणांमुळे, निर्णयांमुळे, घोर अपेक्षांमुळे जीवनातले काही निर्णय थांबत असेल तर त्यात समंजसपणे विचार केला पाहिजे. मला असंच हवं आहे, असंच नको. जरत असेल तर ते लिबरल केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने जीवनाचे निर्णय घेऊन पुढे सांगतो. तरी पण मी तसंच बोललो. म्हणजे त्या निमित्तानं सगळ्यांनीच सखोल विचार करावा. माझं बाबा फिक्स आहे म्हणूनच समोरच्याचा ऐकण्यात पॉईंट नाही. तुमचं म्हणणं मी आता आणि एकदा विचार करतो बरं का, अशी भूमिका असली पाहिजे. तर मी पुनर्विचार करायला तयार आहे. मी अजून एकदा जरा अंतरंगात जाऊन अजून एकदा चेक करून बघतो, काय केलं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी छान विधायक योग्य तेच घडलं पाहिजे.